किती पावते मॅडम? टार्गेट किती गाड्यांना? टार्गेट नाही दिलं जात. जेवढ्या दिवसभरात फिरून तुम्ही पावत्या कॅमेरे चालू आहे आपले? हो, कॅमेरे चालू आहे. तुम्हाला कॅमेऱ्याची फुटेज काही पाहिजे असेल ना सगळं भेटून जाईल. फक्त वरिष्ठ कार्यालयात तुम्ही हे करा, साहेबांशी बोला, सगळं तुम्हाला भेटून जाईल. काही विषय नाही त्याचा. आता वाघमारे सांगत हा, आता वरिष्ठ नंबर द्या ना, तुम्हाला नंबर दिलाय ना, नंबर बोलले त्यांना नंबर दिला, त्यांना बोलणं करून दिलं. हा सर, ते असं नो पार्किंग वरून गाडी उचलल्यानंतर पावतीच भरून सोडायच्या आधी दिलं का आपण? गाडी पार्किंग मधून उचलली ना, नो पार्किंग मधून, तर ते भरल्याशिवाय सोडू नका ते अशा आधीच दिले का आपण? नाही, ते मॅडम म्हणतात की भरल्याशिवाय गाडी सोडू नये अशा आधीच म्हणून. बोला त्यांच्याशी एक मिनिट बघा. ऑनलाईन मारली तर ते नंतरही भरतात. नंतर जय सर. 4 वाजल्यापासून गाडी ना? हो चालेल. पीआय साहेबांनी आदेश दिले तसे तर करते. 4 वाजल्यापासून आतापर्यंत आहे. हॅलो, पहिल्याची गाडी आहे. तुमचं काय नाव आहे म्हटलं? लडकट. नाही माझी नाही सर गाडी, ऐका ना, माझी नाही गाडी. ते अवधी एक सहकारी पत्रकार आहेत, त्यांची 4 वाजता गाडी पकडलेली त्यांची. आतापर्यंत त्या मॅडमनी सोडली नाही. त्यांनी काय सांगितलंय की वरिष्ठांनी काय सांगितलंय की पावती पेड केल्याशिवाय गाडी सोडायची नाही. जर समजा एखाद्या माणसाकडे जर समजा एटीएम कार्डच नसेल मग त्यांनी काय करायचं? रात्रवरतीच बसायचं. हॅलो, हो, मग समजा एखादा आता मागाशी तो 75 वर्ष. हा. नाही, आम्ही ते करतो सर. आमचं तसं म्हणजे हे नाही काय. फक्त मी काय म्हणतोय, माझा प्रश्न काय आहे की कुठंच असा काय हो, चलन मालून काढून सोडायला पाहिजे ना. पैसे तुम्ही ऑनलाईन जर केले तर ऑनलाईन. पण ते मॅडमचं म्हणणं आहे की नाही, आमच्या वरिष्ठाची झाली. खोटं सांगते का? बोलले ना साहेबांशी काय का बोलतात आदेश आम्हाला दिलेला आहे. बघा ना, ते केली त्यांची वाईट वगैरे केली आहे. पण एकदा म्हणतात नाही, आता झाली सर वाईट. ते 75 वर्षाचे ते त्यांना तर माहित पण नाही त्यांची गाडी आलेली. आपलं काय नो पार्किंग मधून ज्यावेळेस गाडी उचलल्या जाते त्या नो पार्किंग मध्ये तिथं लिहून ठेवायला पाहिजे की तुमची गाडी नो पार्किंग मधून उचलली. बरोबर. ते पोलीस ते ऐका ना सर, ते हो तसं काहीच नाही ना. नियम कुठे आहेत मग आपले?